दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची परीक्षा घेणारा चितळे समितीचा अहवाल आज विरोधकांनी विधिमंडळामध्ये फोडल्याचं चित्र पाहायला मिळालं। गेले कित्येक अधिवेशन सातत्याने ही मागणी होत होती की चितळे समितीचा अहवाल पुढे करा, परंतु सरकार नेहमीच याची टाळाटाळ करताना पाहायला मिळालं। अखेर विधानसभा निवडणुकांच्या आधीच्या अधिवेशनात विरोधकांनीच हा अहवाल सभागृहात फोडला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी हा अहवाल विधानसभेत फोडला। या अहवालाचा काही भाग विरोधकांच्या हाती लागला। त्यानुसार सिंचन खातं हे कंत्राटदारांच्या चक्रव्यूहात अडकल्याचा शेरा समितीने नोंदवला। ज्या 61 प्रकल्पांची समितीने पाहणी केली त्यापैकी 28 प्रकल्पांचं बजेट हे फुगत गेल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलंय। मात्र या बजेट वाढीची कारणं देताना त्यात इतर सामानांची भाववाढ हे देखील कारण सांगण्यात आलंय। या अहवालावरून विरोधकांनी अजित पवारांना लक्ष्य केलंय आणि अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी पुढे केली जाते आहे। आणि या सगळ्या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश खरे यांनी। देवेंद्र फडणवीस सर आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। इरिगेशन घोटाळ्यासंदर्भातला जो चितळे समितीचा अहवाल आहे हा अखेरीस तुम्ही पटलावर आणलेला आहे, खुलासा केलेला आहे, त्या संदर्भातला काय आरोप समोर येतात? बघा, सरकारकडे अनेक दिवसापासून रिपोर्ट आहे आणि सरकार शेवटच्या दिवशी रिपोर्ट मांडायचा आणि त्याच्यावर कुठली चर्चा न घेता पळून जायचं, असा जो पलायनवादी सरकारची भूमिका आहे त्याच्या विरोधात पुरवणी मागण्यांमध्ये मी सरकारला विचारलेलं आहे की याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात। मुळामध्ये रिपोर्टमध्ये ज्या गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत त्या गोष्टींचा हवाला देऊन मी सभागृहात हे विचारलं आहे की रिपोर्टमध्ये 2.43 लाख हेक्टर ही औपचारिक सिंचन क्षमता तयार झाली असली तरी त्यातली जवळपास केवळ 12,000 हेक्टर एवढीच सिंचन क्षमता उपयोगक्षम आहे आणि बाकी नाही आहे। याचा अर्थ असा आहे की जो आरोप आम्ही लावत होतो की या ठिकाणी जे इरिगेशन आहे ते वाढलेलं नाही, पोटेन्शियल वाढलेलं नाही, ते यातनं सबस्टॅन्शिएट होत आहे। 0.1% जो आरोप होता तो सिद्ध होतोय काय? तो एक प्रकारे त्याहीपेक्षा कमी चालला आहे। आपण जर बघितलं तर 12,000 हेक्टर 10 वर्षामध्ये उपयोगक्षम जर सिंचन क्षमता होत असेल तर मला असं वाटतं त्याहीपेक्षा हे वाईट होत आहे। अनेक इरेग्युलरिटीज आहेत, फायनान्शियल इरेग्युलरिटीज आहेत, टेंडरच्या इरेग्युलरिटीज आहेत, कॉस्ट एस्कलेशन्स आहेत, जोड कामं आहेत आणि या संदर्भात वारंवार मुख्यमंत्री म्हणत होते की चितळेंना सगळे अधिकार दिले आहेत, पण आमच्या माहितीप्रमाणे त्या समितीच्या रिपोर्टमध्ये चितळे असं म्हणतायत की मला हे अधिकारच नव्हते तरी इरेग्युलरिटीज मी पॉइंट आउट करतो आहोय आणि त्या इरेग्युलरिटीजच्या माध्यमातून सरकारने अन्वेषण करावं। अन्वेषणाचा अर्थ इथे मी क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन असा घेतो। त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट हे देखील आम्हाला माहिती मिळालेली आहे की चितळेंनी असं सांगितलेलं आहे की जे नियामक मंडळ आहे या नियामक मंडळाचे सदस्य आणि अध्यक्ष दोषी आहेत आणि मग हे अध्यक्ष कोण आहेत तर त्या वेळेचे जे जलसंपदा मंत्री आहेत ते त्याचे अध्यक्ष आहेत। त्यामुळे अनेक इंडाइटमेंट्स, अनेक आरोप याच्यामध्ये येण्याचे सगळे गोष्टी दिसत आहेत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की शेवटच्या दिवशी का, आणि आमचा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे की आता मुख्यमंत्री महोदय तुम्ही काय कारवाई करणार सांगा। मुख्यतः जर 12,000 हेक्टरच जमीन ओलिताखाली येत असेल या पूर्ण प्रकल्पाकडून तर साधारण 90% प्रकल्प जे आहेत ते मोडीक निघताना पाहायला मिळतात, वाया गेलेला आहे हा खर्च सगळाचा सगळा। तर मुळात याला दोषी कोण तुम्ही मानाल? म्हणजे मंत्री म्हणून आहे, महामंडळ आहेत, कशा स्वरूपात ही मोडस ऑपरेंडी पाहायला मिळते? नाही, असं आहे की पहिली गोष्ट सरकार दोषी, दुसरी गोष्ट मंत्री दोषी, तिसरी गोष्ट त्यांच्या खालची अधिकारी दोषी। एका व्यक्तीचा दोषच होऊ शकत नाही, हा संपूर्ण सगळ्यांचा मिळून दोष आहे, पण हे दोषारोप सरकारवर येईल आणि मंत्र्यावर येईल कारण ते हेड आहेत। काय कारवाईची मागणी कराल मुख्यतः मंत्र्यावर आणि इरिगेशनच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर? आम्ही तर आता वाट पाहतोय रिपोर्ट येण्याची। रिपोर्ट आल्यानंतर डिटेल्ड मागणी आम्ही करू, पण जी माहिती आता उपलब्ध होते त्या माहितीनुसार या ठिकाणी क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, अन्वेषण हा शब्द वापरलेला आहे आणि त्याच्यामुळे ती तर आमची मागणी राहणारच आहे। धन्यवाद सर, या चर्चेबद्दल स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की याचं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन हे या पूर्ण घोटाळ्याचं करण्यात यायला हवं आणि अहवाल समोर आला की मग भूमिका विरोधक जे आहे ते स्पष्ट करतील। निलेश खरे, एबीपी माझा, मुंबई।